नव्या वर्षात यशस्वी उद्योजक होण्याचा संकल्प तुम्ही देखील सोडला असेलच। मला कल्पना आहे एक यशस्वी बिझनेस करायचा म्हणजे करायचाच हा आपल्या सगळ्यांचा दृढ निश्चय आहे। कारण फक्त एक उद्योजकच स्वतःच्या सर्व गरजांची आणि स्वप्नांची पूर्तता करून आनंदात जगू शकतो। तुमचं हेच स्वप्न नव्या वर्षात पूर्ण करण्यासाठी मी तुमच्या सोबत कायम आहे। मित्रांनो नमस्कार, मी तुमचा मित्र आणि हितचिंतक ब्रँड बॉन्ड निलेश। आज मी तुम्हाला 5 जबरदस्त व्यवसाय क्षेत्रांबद्दल माहिती देणार आहे जे भविष्यात मोठ्या जोमाने चालणार आहेत। म्हणजेच आपण मार्केट लक्षात घेऊन बिझनेस प्लॅन बनवायला हवा, जेणेकरून आपल्याला चांगला नफा मिळू शकेल आणि बदलत्या भविष्यात तो व्यवसाय आपण दीर्घकाळ चालवू शकू। कारण जेव्हा आपण एखादा व्यवसाय सुरू करतो तेव्हा हा व्यवसाय भविष्यात चालेल की नाही हीच सगळ्यात मोठी चिंता असते। हेच लक्षात घेऊन मी तुमच्यासाठी काही नवीन बिझनेस आयडियाज घेऊन आलो आहे। यापैकी काही व्यवसायांना सरकार प्रोत्साहन आणि प्रशिक्षण देत आहे। या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या व्यवसायांना भविष्यात जास्त मागणी असणार आहे। तुम्ही हे व्यवसाय नक्कीच करू शकता आणि या वर्षातील यशस्वी उद्योजक होऊ शकता। 1. सौर ऊर्जा शेती व्यवसाय हा खूप फायदेशीर व्यवसाय आहे, कारण या व्यवसायातून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता। भारत सरकार याचा भरपूर प्रचार करत आहे। तुम्ही यासाठी बँकेकडून कर्ज देखील घेऊ शकता। तुम्हाला सौर ऊर्जा व्यवसायात सौर ऊर्जा निर्मिती करून ती तुम्ही विकू देखील शकता। तुम्ही कोणत्याही ओसाड किंवा लागवडीखालील जमिनीवर सोलर पॅनल लावून वीज निर्मिती करू शकता आणि सरकार, स्थानिक वीज मंडळ किंवा खाजगी संस्थांना ही वीज विकून भरपूर पैसे कमवू शकता। 2. रिसायकलिंग बिझनेस। मित्रांनो हा देखील खूप फायदेशीर व्यवसाय आहे। कचरा म्हणून टाकून दिलेला प्लास्टिक, इलेक्ट्रॉनिक वस्तू, थर्माकोल, शेतीचा कचरा, जैववैद्यकीय कचरा या सर्व गोष्टी वापरून हल्ली नवीन वस्तू बनवल्या जातात। टाकाऊ भाज्या, फळे, ओला कचरा इत्यादीपासून कंपोस्ट खत बनवून देखील विकू शकतो। यातील सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आयुष्यात तुम्हाला कधीच कच्च्या मालाची कमतरता भासणार नाही। तुम्हाला या व्यवसायासाठी परवाना मात्र आवश्यक आहे आणि याकरिता प्लास्टिक रिसायकलिंग साईटवर तुम्हाला 10 ते 15 लाख रुपये देऊन रिसायकलिंग मशीन मिळेल। म्हणजेच अक्षरशः कचऱ्यातून सोनं निर्माण करण्याचा आणि पृथ्वीचे नंदनवन करण्याचा हा एक पर्यावरणपूरक अर्थात इको फ्रेंडली व्यवसाय आहे। 3. रेडी किचन स्टेशन। तुम्ही जर बिझनेस माइंडेड असाल तर फूड इंडस्ट्रीला आज मरण नाही हे तुम्हाला समजलं असेलच। ऑर्डर देऊन घरी आणि ऑफिसमध्ये जेवण मागवणाऱ्या लोकांसाठी तुम्ही सुरू करू शकता क्लाउड किचन, तेही अगदी तुमच्या घरातून किंवा बाहेर एखादी जागा घेऊन। या व्यवसायात भांडवल कमी लागेल, कारण यात लोकांना बसायला रेस्टॉरंटच्या जागेचा प्रश्नच नसतो। भारतात कायदेशीररित्या क्लाउड किचन चालवण्यासाठी तुम्हाला फूड लायसन घेणे मात्र आवश्यक आहे। येत्या काळात हा व्यवसाय खूप फायदेशीर ठरेल, कारण आपण सगळेच भारतीय खाण्यासाठी प्रसिद्ध आहोत। 4. इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन। मित्रांनो इलेक्ट्रिकल वाहनांचं युग सुरू झालं आहे आणि हे युग एक व्यवसाय संधी घेऊन आलं आहे। तुम्ही कोणत्याही कंपनीच्या चार्जिंग स्टेशनची डीलरशिप घेऊ शकता। या व्यवसायात 30 ते 40 लाख रुपये गुंतवावे लागतील, पण कमाई मात्र जबरदस्त होईल। यासाठी जास्त मनुष्यबळ लागत नाही आणि बिझनेस चालवणं अगदी सोपं आहे। हा व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगल्या EV चार्जिंग अर्थात OEM कंपनीची निवड आवश्यक आहे, जी ग्राहकांना दर्जेदार समाधान देऊ शकते किंवा सहजपणे हाताळली जाऊ शकते। 5. व्हिडिओ गेमिंग सेंटर। मित्रांनो मी कोणत्याही गेमिंग पार्लर बद्दल बोलत नसून अधिकृत फॅमिली व्हिडिओ गेमिंग सेंटर बद्दल बोलतो आहे। हा एक नव्याने भरभराटीला येत असलेला व्यवसाय आहे आणि याची मागणी येणाऱ्या काळात खूप झपाट्याने वाढणार आहे। या क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी तुम्हाला जागतिक व्हिडिओ गेमिंग आणि व्हिडिओ स्पोर्ट्स बद्दलची आवड आणि ज्ञान मात्र असायला हवंच। यामध्ये तुम्हाला किमान 5 ते 10 लाखांची गुंतवणूक लागेल। हा बिझनेस मेट्रो शहरातील प्राईम लोकेशन्सवर उत्तम चालू शकतो आणि मुख्य म्हणजे स्पर्धा कमी आणि संधी व पैसा जास्त आहे। मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या काही बिझनेस आयडियाज सांगितल्या आहेत त्या
आपल्याला भविष्यात नक्कीच पुढच्या टप्प्यावर घेऊन जातील. तुमची गुंतवणूक मोठी असेल तर तुम्ही यापैकी कोणताही व्यवसाय करू शकता. मला आशा आहे की तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल आणि तुम्हाला नक्कीच यापैकी एखादा व्यवसाय नवीन वर्षात करायला आवडेल. तुम्हाला यापैकी कोणता व्यवसाय करायला आवडेल हे कमेंटमधून मात्र नक्की सांगा आणि तुम्हाला कोणत्या बिझनेसविषयी माझ्याकडून मार्गदर्शन घ्यायला आवडेल ते देखील कमेंट करून सांगा. तुम्हाला व्यावसायिक यशासाठी माझ्या सदैव शुभेच्छा आहेतच. ब्रँडिंग आणि बिझनेस वाढी संदर्भात नवनवीन टिप्स मिळवण्यासाठी आणि ब्रँड स्टोरीज ऐकण्यासाठी मला यूट्यूब, FB, इन्स्टाला फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि प्रश्न विचारण्यासाठी व्हॉट्सॲप कम्युनिटी जॉईन करायला विसरू नका. सिद्ध व्हा, प्रसिद्ध व्हा.